भदंत नागघोष महाथेरो जे धम्मदायक बुद्धविहार या ठिकाणी निवासी भंते म्हणून त्या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे भंते धर्मानंद यांना याचना केली जाईल आणि याचना म्हणजेच आपण भंतेंना हे करतो, क्षमा मागतो की भंतेजी आमच्याकडून जर शरीर वाचा आणि मनानं जर एखादं पापकर्म घडलं असेल तर तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला सर्वांना पंचशील द्या अशी आपण त्यांना याचना करीत असतो। यासाठी मी सचिव संदीप सोनवणे आणि त्याचप्रमाणे निलेश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी भंतेंना याचना करायची। खाली त्याचुला या ठिकाणी योगाची निवृत्ती त्याचप्रमाणे काकडे उत्तमराव बनशी धन्यवाद पेक्षा बुद्ध धर्म आणि संघ या तीन तत्वांपेक्षा आम्हाला कोणतंही शरण स्थान नाही आणि त्याचं महत्व सांगून आपण तिन्ही लोकांना प्रणाम केलेला आहे। दिवसभरात व्यवस्थित घेऊन बाबासाहेबांच्या विषयी असणारी कृतज्ञता ही व्यक्त केलेली आहे। समता सैनिक दलाचे पुणे शहराचे सचिव आदरणीय भिमराव वाघमारे हे शुभेच्छा सर्व महामानवांना अभिवादन। विचारवंतांवर सर्व मान्यवरांना जय भीम आणि प्रत्येकाला अभिवादन। मी आपल्यासमोर समता सैनिक दलाबद्दल थोडं सांगणार आहे। मी पुणे शहराचा सचिव आहे आणि आमचे अण्णा शिंदे हे या दलाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये समता सैनिक दल स्थापन केलेलं आहे आणि समता सैनिक दल त्या काळी स्थापण्याचा एक उद्देश होता की समाजाला थोडंसं संरक्षण मिळावं, समाजात समता स्थापन व्हावी यासाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दल स्थापन केलेलं आहे। त्या काळी जेव्हा बाबासाहेबांचे सभा व्हायचे, कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला ते काँग्रेसचे गुंड तिथे येऊन औदोस घालायचे आणि सभेला अडथळा आणत होते। आज सुद्धा आपल्याला त्या समता सैनिक दलाची समाजात गरज आहे आणि आता तुम्हाला सांगितलं की आमचे शिंदे अण्णा 82 वर्षाचे अध्यक्ष आहेत आणि मी 70 वर्षाचा आहे, मी सेक्रेटरी आहे आणि आमच्यामध्ये सगळ्यात तरुण सैनिक बोललो तर आमच्या संदीप सोनवणे म्हणजे आम्ही जवळजवळ सगळे साठीच्या पुढं आलेलो आहोत, साठीच्या पुढचे सगळे सैनिक आहेत। परंतु आपल्या समाजामध्ये जे तरुण आहेत त्यांना आम्ही थोडं आव्हान करू इच्छितो की आमच्या या समता सैनिक दलात येऊन तुम्ही यावं आणि हा बाबासाहेबांनी स्थापलेला समता सैनिक दल हा पुढे वाढवायचा आहे। हा आमच्या तरी आम्ही जेवढा पुढे येण्याचा प्रयत्न करतोय तो आपल्यातले काही तरुण जर आमच्या दलात सामील झाले तर आमचा दल आणखी बळकट होईल आणि या दलाचा प्रभाव समाजातील इतर लोकांवर सुद्धा पडेल। त्यासाठी मी आवाहन करतो की आपल्यातली जे तरुण आहेत की त्यांनी त्या समता सैनिक दलात यावं आणि आपला समता सैनिक दल वाढवावं। त्यांचं काय ट्रेनिंग असतं त्यामुळे ट्रेनिंग त्यांना देऊन त्यांना तयार करू शकतो एवढं मी बोलतो आणि माझं संपवतो। जय भीम। भीमछाव संघटना म्हटलं की एक सामाजिक संघटना म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं, परंतु एक धार्मिक पिंड निलेशमध्ये आहे आणि तो आम्ही भारतीय बौद्ध महासभेने पाहिला आणि खरोखरच निलेश गायकवाड म्हणून त्याने या संस्थेसाठी विश्रामगृह शिबिर घ्यायलाच पाहिजे। गेल्या वर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केले, आताही प्रयत्न केले आणि भारतीय बौद्ध महासभेची सर्व टीम ही त्या पद्धतीने काम करीतच असते। तर या ठिकाणी एक तरुण म्हणून निलेशची पत्नी असेल
तर त्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी पण 10 दिवस इथं संस्थेसाठी दिले, आताही दिलेले. आणि त्याचप्रमाणे एक चांगलं लेझिम पथक उत्तम प्रकारे यावर्षी निर्माण केलं. आपण पाहिलं असेल की बुद्ध जयंतीमध्ये जी मिरवणूक काढली गेली त्याच्यामध्ये एक विशेष आकर्षण म्हणून आमचे राजेंद्र शेलार त्यांनी पण एक पथक म्हणजे फुलेनगरचं जे लेझिम पथक आहे आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड इथील लेझिम पथक एक आकर्षण त्या मिरवणुकीचं होतं. तर यानंतर मी एक यंग म्हणून तरुण म्हणून मी निलेश गायकवाडला विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. पूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथागत भगवान सर्वेश्वर बुद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धर्म आणि त्या सद्धर्माचा गेल्या 2500 वर्षांपासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भक्ती संघ त्यांच्या अनमोल आणि असीम प्रभावामुळे आपल्याला हा बुद्ध धर्म लाभला. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपला ध्येय जितवला या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्रभावे वंदन करून आज त्या श्रावण शिबिराचा सांगता समारंभ संपन्न होत असताना आजच्या या कार्यक्रमाला उपस्थितीमधून लाभलेले पूजनीय भिक्खू संघ नागोजी भक्ते त्याचप्रमाणे धर्मानंद भक्ते उपस्थित संस्थेचे सर्वच पदाधिकारी आदरणीय मोदरे सर असतील सर्वच विश्वस्त असतील या सर्वांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो. आणि खरं तर मला श्रावण संघाबद्दल सांगायला आनंद वाटेल. उपस्थित त्यांचे माता पिता या ठिकाणी आहेत. पहिल्या दिवशी त्यांना फार त्रास झाला, नंतर दुसऱ्या दिवशी त्रास झाला. मी बरोबर 4ला उठायचो आणि प्रत्येकांना माझ्या आवाजामध्ये त्यांना उठवायचं. मारलं नाही कुणाला, परंतु दाबलं खवळलं आणि मग मात्र त्या दाबामुळे त्यांना सवय लागली. एक आवाजामध्ये पटकन उठायचे. 5 वाजेपर्यंत त्यांच्या आंघोळ्या डॉट व्हायच्या आणि परत जाऊन काय करायचं, मी हे होईपर्यंत मी स्वतः आंघोळ करत होतो. यांची झाली की मग मी करायचं. माझी करेपर्यंत वर जाऊन परत आणि मग मात्र एक आवाज दिला की त्यांना सगळे खाली यायचे. आनंदीमय वातावरणामध्ये 10 दिवस कसे गेले हे आम्हाला समजलेलं आहे. या ठिकाणी माझी पत्नी माझा मुलगा आम्ही इथंच होतो. आनंद असा वाटतो बाबा आपण धर्माची सेवा अधिकाधिक केली पाहिजे, धर्म गतिमान केला पाहिजे, आमची संस्था वाढली पाहिजे आणि यासाठी हा सगळा आमचा खटाटोप आहे, आमचा सगळा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी खरं तर तरुणांमध्ये अपेक्षाताई वंशिव आहे, म्हणजे मला त्यांच्याकडनं फार अपेक्षा आहे. दत्ताजी शेलार आहेत, त्यांच्याकडनं माझी फार अपेक्षा आहे. सागर वानखेडे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या तरुणांमध्ये जरी आमच्यापेक्षा सिनियर असले तरी सुद्धा सोनवणे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण वक्ता शोधणं, वर्षावर्षाचा कालखंड बघणं, ते कार्यक्रम अरेंज करणं, कुठल्या वक्त्याकडे जाणं, विहार शोधणं, विहाराच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं, ही सर्व खटाटून आदरणीय सोनवणे सरांनी आमच्यासाठी 10 दिवस कामाच्या सुट्ट्या काढलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या म्हणजे त्यांचे कमीत कमी 10 ते 15,000 रुपये बुडाले, परंतु ते कधीच म्हणत नाही की माझं असं झालं तसं झालं. या ठिकाणी बरोबर 8:15 वाजता हजर, रात्री 12 वाजता घरी जायचं आणि परत 8:15ला इथं हजर राहायचं. अशा पद्धतीचं सोनवणे सरांचं काम आहे. आणि विशेष करून आमच्यातला एक तरुण मुलगा आहे, त्यांचं नाव केबी मोदरे सर. म्हणजे पहाटे 5 वाजता उठायचं आणि पहाटे 5 वाजता उठून सकाळी बरोबर इथं नाश्ता व्हायच्या अगोदर काय चाललंय काय नाही, घरी गेल्याच्या नंतर झोप येते काय मला तर कळत नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आम्हाला लाभले आणि आम्ही त्यांच्या कार्याला भाळून या संस्थेमध्ये खरं तर काम करतोय. ही संस्था गतिमान झाली पाहिजे. आणि उपस्थित श्रावण संघ अनागारिका मातांना माझी नम्रतेची विनंती असते. मी दुपारी तुमचे सकाळी म्हणजे कोणच नव्हते म्हणून त्यांचे 2.5 तास घेतल्या. इथून गेल्याच्या नंतर आपण कसं राहायचं कसं बोलायचं त्यांच्या माता पित्यांना विनंती करू. आपल्याला माझ्यासह काही व्यसन असतील, काही दुर्गुण असतील आपल्याला, पण ते दुर्गुण आपण बाजूला साधले पाहिजे. आपला मुलगा श्रावणी होऊन आलेला आहे, आपली मुलगी अनागारिका माता होऊन आलेली आहे. तिच्या समवेत त्याच्या समवेत आपण सिगारेट ओढू नये, दारू पिऊ नये, गुटखा खाऊ नये. जर आपण हे केलं तर मग मात्र आम्ही तर 10 दिवस जे केले याच्यावरती पाणी फिरणार आहे. म्हणून माझी नम्रतेची विनंती असते, जे म्हणजे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असं बोलू नये.
परंतु आपल्यामधले जे दुर्गुण गेले तर निश्चितपणे तुमचा मुलगा तुमची मुलगी IAS अधिकारी पदापर्यंत जाऊ शकते अशी या ठिकाणी या धर्मामध्ये ताकद आहे, ऊर्जा आहे. म्हणून मी अधिक कमी न बोलता यदा कदाचित माझ्याकडनं कोणता अपराध झाला असेल कोणत्याची तर मी आपली सर्वांची दिलगिरी माफी मागतो आणि रागावून चिडून बोललो त्याबद्दल सुद्धा मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्याच पद्धतीचं धर्मवर्ग वाढवा, संस्थेची एकनिष्ठ राहा, संस्थेबरोबर कनेक्ट राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी खरं तर भंतेकडनं मी अपेक्षा व्यक्त केलेली की भंते तुम्ही आमच्या संस्थेचं काम करावं, करतील न करतील मला माहीत नाही, पण एक तरुण म्हणून माझी अपेक्षा आहे की आपण हा तरुणांचा संच निर्माण करावा. भवानीपेठमधले गंगाले आहेत त्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की आपण तिकडे सुद्धा धर्मवर्ग वाढवा. की तिथं सुद्धा तिथं भरपूर लोक आहेत पण एक दिवस मी तिथं सुद्धा येण्याचं काम करेल असं मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. आपण सर्वजण रोज भक्ती येत होते, सर्वजण मार्गदर्शन करत होते, त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की आपला मुलगा आपली मुलगी या श्रावण शिबिरामध्ये एकदा तरी अंगावरती जीवन घेतली पाहिजे अशी आपण सर्वांनी आशा बाळगावी अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. मी अधिक बोललो, काही चुकून आपण बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तुमचं जय देव, जय बुद्ध देव. धन्यवाद. जो प्रेम करतो त्याला रागवण्याचाही अधिकार असतो, लक्षात घ्या. आई पण आपल्याला रागवते पण चिडते पण त्याचप्रमाणे हे असतं, लक्षात घ्या. कुणी वाईट वाटतं कामा नये. आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे ही संस्था काय आता स्थापन झालेली नाही, म्हणजे बऱ्याचशा लोकांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. काही वयस्कर मंडळी सुद्धा आहे आणि दिनेशने सांगितल्याप्रमाणे आता तरुण रक्त जे आहे, यंग जनरेशन जे आहे ती त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला तेवढा वेळ देता येत नाही, पण जे देता येत ते प्रामाणिकपणे देत असतात या ठिकाणी. यानंतर दोन्ही काळभोर विभागाचे आमचे आदरणीय प्रभाकरजी बसोटे 2च मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. बराचसा वेळ झालेला. संस्थाचे पदाधिकारी यांना त्यामुळे बुद्धविहारातील सर्व जे पदाधिकारी त्यांना मला सप्रेम द्यावी, त्याकडून मला द्यावी. या ठिकाणी असं एक चांगली जोडी जमलेली आहे. त्या बुद्धविहाराचं पूर्ण टीम आणि भारतीय बौद्ध महासभा पुणे यांची टीम जी आहे तर एक हृदयाचं झालेली आहे. आणि या एक हृदयाचं झाल्यामुळं या ठिकाणी गेल्या वर्षीपासून अनेक मुलं श्रावणे होऊन घडत आहेत आणि पुढं घडतील आहे. परंतु ही टीम जी आहे पूर्ण फार मोठं काम चालू केलं आहे. हे काम असं सतत प्रत्येक वर्षी केलं पाहिजे आणि सर्वांनी एक ताकदीनं केलं पाहिजे. आणि बिहाराच्याही टीमने मुलं शोधली पाहिजे. परंतु जास्तीत जास्त मुलं संघामध्ये बसवले तर बुद्धाचा धर्म जो आहे तो लहान मुलापर्यंत पोहोचेल. या वयामध्ये जर या मुलांच्या घटकामध्ये बुद्ध धर्म जर भिन्न गेला राहिला तर हे कधीही जीवनामध्ये वाईट कृत्य करणार नाही, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होणार आहे. परंतु आता निलेशने सांगितल्याप्रमाणे त्या घरची जर काही संस्कृती वेगळी असेल, काही वडील किंवा घरामध्ये मद्यपान करत असतील, तंबाखू पिढीत येत असतील तर त्यांना कृपया या ठिकाणी मुलांना दुसऱ्यामध्ये सर्व सांगितलं सुधारलेलं बाबा अवेलेबल या शहरामध्ये हे जे नशाने पदार्थ आहे, जे शरीराला हानिकारक आहे, हे खाऊ नाही पिऊ नाही असं या ठिकाणी सांगितलं. आणि जर त्या घरच्या मुलांच्या घरच्यांनी हे जर त्याच्या पुढे केलं ते वडील आपल्या कारणानं ते वडिलांना जास्त बोलू शकत नाही, पण काही काळानं काही कारणाने काही दिवसांनी ते सुद्धा त्या लाईनीला बोलत देतील. कारण का जे रोपटं लावलेलं आहे त्या रोपटा पाणी घातलं पाहिजे धर्माचं. आणि त्या ठिकाणी जर धर्माचं पाणी नाही मिळालं तर मुलं परत पहिल्या जागेवर यायला वेळ लागणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जेवढेच आपल्या मुलं आहेत त्या मुलांच्या आईवडिलांनी एवढी काळजी घेऊन त्यांना धर्माच्या रोपटांना पाणी घालावं आणि या सर्व महापुरुषांच्या आणि महाभक्तांच्या विचारांना
आदरणीय मंडळी धर्मानंदजी यांनाही मी विनयपूर्वक वंदन करते. आमच्या विचार मंचावरील अध्यक्ष विश्वस्त असे सर्व आणि वेगवेगळ्या विभागातून आलेले विहारातून आलेले पदाधिकारी यांनाही मानाचा असा जयभीम करते आणि श्रावणी संघाला मी विनयपूर्वक वंदन करते. अनाथालिका माता यांनाही मी विनयपूर्वक वंदन करते. आणि आपण त्या शिबिरामध्ये जे शिकला तर ते आचरण आपण आयुष्यभर ठेवायचं आहे. आता 1-2 जर म्हणते सोडले तर बाकीचे सगळे शिक्षण घेणारे आहेत आणि शिक्षण घेत असताना आपण या धर्माचंही पालन आचरण करायचं आहे. आणि आपण आपले जे नातेवाईक वगैरे आहेत त्यांना सुद्धा सांगायचं आहे की आपला धर्म कसा आहे, अतिशय चांगला पवित्र असा धर्म आहे. आणि आपण अष्टशील जसं बाकीच्या अष्टशिलेचं नाही पालन केलं दशशिलेचं पण पंचशील हे आपण आवर्जून पालन केलं पाहिजे. आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे. आपण सुद्धा घरी जरी गेला तरीही लवकर उठण्याची सवय आपण ठेवली पाहिजे. कारण तुम्ही शालेय विद्यार्थी आहात आणि आपल्या अभ्यास करण्याच्या अगोदर आपण रोज विसरण आणि पंचशील बंधना घ्यायची आणि त्यानंतर एक आनापानसाठी 10 मिनिटांचं तरी करायचं. पहा आपल्या स्वतःमध्ये किती बदल होत असतो. तर रामदेव संघाचे जे माता पिता आहेत त्यांनी सुद्धा हे सगळ्याकडे लक्ष ठेवायचे आणि आपला मुलगा किंवा अनाथबालिका माता जे आहेत त्यांनी पुढे आपल्या जीवनात कसं यशस्वी व्हायचंय आणि किती मोठं व्हायचं हे आपल्या पालकांनी ठरवायचं आहे आणि त्यानुसार त्यांना घडवायचं आहे. घडवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपण पाहतो की आजच्या जमाना हा कसा आहे तर त्यातून आपली मुलं बाजूला काढून आदर्श अशी भारतीय नागरिक झाली पाहिजे अशी मी इच्छा इथं व्यक्त करते आणि इथं सांगते. जय भीम, नमो बुद्धाय. माता रमाई माता भीमानी यांच्या पवित्र विचारांच्या कार्याला सर्व साधलेले यांनाही पूर्ण उपासक आणि उपासिका भारतीय बौद्ध महासभा यांनी जो सामने सभा हे आपल्या सभा हे केलेली आहे सामने शिबिर जे आपण भरवलेलं आहे तर खरोखर या शिबिरामध्ये शिक्षण घे आणि ज्याला मिळेल अशीच सर्व परंतु हे जे धम्माचं जे तुम्हाला जे काय म्हणतात आहार मिळालेला आहे तो आहार तुम्हाला जर घेता सगळ्यांनी सांगितलं घरातून जर पालकांनी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला नाही मिळत नसेल तरीही तुम्ही आता म्हणजे धम्माचं थोडंफार तुम्हाला समजले तर आपल्या शेजारी आसपास जे विहार असतात ते विहार रोज नाही जातात तरी एक दिवस रविवारी बंधनेला गेलं आणि हे तुम्ही आता इथं शिकलेलंच आहे. सकाळचं लवकर सगळे जे काही नियम आहे ते तुम्ही सांगितलेच आहे. त्याप्रमाणे तुम्ही एक दिवस तरी केलं आठवड्यातून एकदा रविवारी विहारात गेल्यानंतर तुम्हाला पंचशीलाचं सांगितलेलंच आहे. पंचशील हे किती महत्व आहे. पंचशील असेल तुझं माणुसकी, पंचशील असेल तर तिथं आपल्याला सर्व काही म्हणजे आपल्यावर काहीच गुन्हे होत नाही, काही म्हणजे कोणी आपल्याशी वाईट नजरेने बघत नाही काही असं हे पंचशील. आणि या पंचशिलेचं जर तुम्ही काटेकोर पालन केलं आणि त्या पालनाने तुम्ही किती मोठे हो तुम्ही स्वतःला म्हणता. पंचशील असं आहे की जर त्याचं पालन केलं नाही तर तो स्वतःचं मूळ आपण ठरवत असतो. त्याचप्रमाणे पंचशील असं आहे की जो पंचशिलेचं पालन करतो त्याला स्वतःच आपण किती उंच होतो हे त्याची त्याला समजतं. त्यामुळे धम्मच असं सांगतो की धम्मामध्ये कुणी किती द्यावं आणि आपण किती घ्यावं त्यापेक्षा आपण कसं जमावं आणि किती जमावं किती घ्यावं ते आपल्याजवळ असा हा धम्म एवढा मोठा महान आहे. आता जर आपलं कुटुंब म्हणा किंवा आपल्या कुटुंबामध्ये व्यवस्था नसेल तरीही मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की धम्म कसा आहे. धम्म हा असा आहे की आता बघा सुईच्या टोकावर असेल एवढा हा धम्म आहे. मी एका मंदिराची गोष्ट ऐकली मी माझ्या मनाची सांगितलं की म्हणजे जो माणूस आहे तो आलेलेच आहे आपले
हे करतात. अशा व्यक्ती असतात बुद्ध घ्यायला चला, बुद्ध घ्यायला चला. सगळ्यांना जायला इच्छा असते, मला बुद्ध घ्यायला जायचं, मला बुद्ध घ्यायला जायचंय. त्यामुळं 50 सीटची त्यांनी गाडी ठरवलेली आहे आणि त्या 50 सीटमध्ये त्यांना 8-10 15 दिवस लागतात लोक येण्यासाठी आणि फक्त 50च लोक जातात आणि एक सीट काही त्यांना मिळत. पण ते एवढं आहे की ते सीट घेतल्याशिवाय गाडीकडे जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं. आणि असं सांगत असताना मग ते एक सीट मिळतं तर तो काय मिळतं तो आपण करतो, त्याला चालता येतं. आता तो म्हणतो की माझी खूप इच्छा आहे, मला बुद्ध घ्यायला जायचं, परंतु माझी काळजी कोण घेणार? माझी काळजी जो घेईल मी यायला तयार. मी माझे सगळं पैसे येते मी स्वतः देणार, फक्त तुम्ही माझी काळजी घ्यायची. काय काळजी घ्यायची तर त्यांना उचलून गाडीत बसवायचं, म्हणजे उचलून माझं कोण ठेवायचं, एवढं ते माझं कोण करत असेल तर मी येतो हो म्हणतात आणि त्यांना घेतात. दुसऱ्या दिवशी सर निघते बुद्ध घ्यायला. बुद्ध घ्यायला निघाल्यानंतर मध्ये 2 दिवसांनी आता येतं पाहतच तुम्ही म्हणजे निसर्ग कसं आहे, कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं का, असं त्या दिवशी एवढा गडगडाट होतो, विजा चमकतात आणि त्या विजेच्या याच्यामध्ये खूप म्हणजे विजा कडकड चमकतात आणि त्या गाडीच्या उंचीनेच येतात आणि आवाज करून जातात. त्यातले आता उपासक कसे असतात आपल्याला माहिती, बाबा आपल्याच गाडीवर आवाज येतो, म्हणजे आपल्या याच्यामध्ये तुम्ही त्याचे अकुशल काम केलेलं आहे आणि आपल्या गाडीवर नेहमीच पडणार आहे. म्हणून ते बघा मी नाही, मी पण म्हणा मी असं मी अकुशल काम केलेलं आहे, नाही मी चांगलाच आहे. मग असं करून ते एक शाळा उठतो आणि तो काय सांगतो की मी म्हणतो की जो म्हणजे तरी कुशल काम केलेलं आणि समोर ते झाड दिसतं त्याला स्पर्श करून पडते. प्रत्येक एक जण एक उठतो तिथपर्यंत जातो आणि आल्यानंतर घुस मी सांगतो असं प्रत्येक जण जाऊन 49 लोक जातात. आता हा कसा झाला, 50वा कसा झाला, कुणीही तयार होत नाही म्हणता आपण तर सगळे चांगले आज कुशल काम करणार आणि आपण त्याच्याबरोबर काय जाणार. मग म्हणतात काय की त्याला खाली उतरा केव्हा येतं आपण आपलं निघून जातो. आता हे बरोबर आहे का? नाही. म्हणतो का म्हणतो मी जातो, मला फक्त खाली तुम्ही खाली जातो आणि त्याला खाली ठेवल्यानंतर तो म्हणजे असं करत त्या झाडापर्यंत जातो आणि त्या झाडापर्यंत गेल्यानंतर जी वीज चमकते गडगडाट होतो आणि ती वीज पूर्ण त्या गाडीवर 49 लोक त्या गाडीमध्ये पूर्ण जातात आणि एकच माणूस काय असतो कुशल काम करणार असतो. म्हणजे धम्माचं काम किती मोठं आहे बघा. हा एकच हा गाडीमध्ये होता म्हणून ही 49 माणसं म्हणजे जग वाचले होते, परंतु त्याच लोकांनी त्याला काढलं आणि हाच अकुशल काम करतो असं सांगतो त्याला. असं आहे आपल्या घरामध्ये एक जरी व्यक्ती जर धम्माचं काम करत असेल तर ते किती मोठं कुशल आहे ते प्रत्येक घराने सांगतो की आपल्या घरामध्ये एक जरी पण धम्माचंच काम करणार असं मुलं आहे की आपल्या घरात ते जाते, त्या घरात वातावरण कसंही असू द्या पण तो तुम्ही जे जाताल ना घरामध्ये तर तुम्ही जीवन दे जीवन आला तो महत्व आहे अशा सर्वसामान्य लोकांच्या अंगावर येते. काहीतरी आपलं कुशल काम आहे त्यामुळंच ते त्यांच्या अंगावर आलेलं आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जरी पाठवलं असेल तरी पण यांच्या पण काहीतरी हे आहे आणि यांनीच धम्म वाटवला पाहिजे आणि त्यांनीच स्वतः आपल्या पालकांनाही सांगितलं पाहिजे. सांगायचं नाही असं की हे करू नका ते करू नका, आपली शिकवण द्यायची असते. आम्हाला हे शिकवलं, आम्हाला ते शिकवलं, आम्हाला असं केलं, हे जरी तुम्ही त्यांच्यासमोर पडत असता सांगत असता तरी त्यांना ते पुरेसे. म्हणून मी हे म्हणजे हे तुम्हाला सगळं सांगते कशासाठी की आता तुम्ही इथनं जाता ज्यावेळेस तुम्ही घरी जाता त्यावेळेस त्याचं पालन करा, प्रतिष्ठेचं पालन करा, वायुसंवर्धनाचं पालन करा. तरी हे 2 विषय जरी फक्त वायुसंवर्धन आणि पंचशील तरी तुम्ही त्याचं करत राहिला तर खूप अतिशय तुम्ही म्हणजे उच्च पदापर्यंत जातात हे मी स्वतः सांगते आणि तुम्ही तसं वागतात ह्याची मी म्हणजे हे करते. आणि
खरं सांगू का, जर सर आपण जर हा सामने शिबिर भरवतो तर त्याच्यावर आपलंही लक्ष द्यावं. कसं पाहिजे, तर प्रत्येक सामन्याच्या वेळेस जे काय आपल्या सानिध्यात येतील त्यांना परत त्यांना बसायला लावलं. हे आपण करू शकतो. येताना त्यांनी आमच्याकडे सामने घेतलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण बोलून तिथं बसवलं. खरंच आता काय ते आपल्याला फायदा होईल, त्याचं सार्थक होईल हे निलेशलाही सांगितलं पाहिजे. म्हणून पंचशिलेचं पालन करा. सांगायचं म्हणजे की मी भारतीय बौद्ध महासभा या महिला अध्यक्ष असल्या कारणाने आता महिला जरा मला जास्त दिसतात की आपणही महिलांनी काहीतरी केलं पाहिजे. महिलांनी धम्मामध्ये आल्याशिवाय परंतु महिलांना बाहेर पडता येत नाही. प्रत्येक महिला मला सांगत असते की अहो बाहेरच येतात. बाहेर जायचं म्हणजे काय की आपल्या रोजगार फिरायचं नसतं. ज्यावेळेस काय धर्माची कामं असतील, शेतही काय असतील 4-5 महिला त्यांच्याशी संपर्क साधला आपण त्यावेळेस हे करू तरच धर्माचा सगळ्यांचा फायदा होईल. आणि महिलांनी घराबाहेर पडलं पाहिजे. धर्म हा महिलांनी जर केला तर मुलांना करायला पाहिजे. म्हणजे मुलं त्याच्यावरच अनुकरण करत असतात आई संस्था. त्यामुळे महिलांना एक माहिती घराची विनंती की धर्म कार्यात तुम्ही स्वतः बोलणार एवढंच तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश सर, विचार मंचावर सर्व उपस्थित आदरणीय हिंदू संघ, आदरणीय स्थानिक संघ, आदरणीय सर्व जिल्ह्याचे विश्वस्त पदाधिकारी बनवले होते. आज हा 28 तारखेचा समारोपाचा कार्यक्रम आपला पालक झाला. आपण सर्वांचं एक अभिनंदन. या संघामध्ये त्याच्या पालकाने त्या स्थानिक संघामध्ये मुलांना दिलं, दान दिलं, दान ताब्यात दिलं, त्याबद्दलही पालकांचं मनापासून स्वागत. प्रामुख्याने आबासाहेबांनी त्याचे उल्लेख केलेला. या परिसरामध्ये गांधीनगरला अंधश्रद्धा अधिकाधिक आहे अशा पद्धतीची किंवा ईडी साहेब, ईडी कराड साहेब जे जुने कार्यकर्ते आम्ही एवढं काम करतो, पण गांधीनगरला फार अंधश्रद्धा असं काय करायचं आपण लिहायला नव्हतं. तयार नसताना सुद्धा या परिसरामध्ये काम त्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे. जेव्हा प्रोजेक्ट असतो, साधन असतात, त्यावेळी त्या साधनांचा असतो धम्मा करतात. आपण हा प्रोजेक्ट निर्माण केला आणि आम्हाला साधन निर्माण करून दिलं. साधनांचा उपयोग आम्ही साध्य निर्माण करत आहोत. याच्याकरता तुमच्या सर्व संघाचं विश्वस्त अध्यक्षांचं सर्वप्रथम अभिनंदन. परवा मिरवणूक झाली 25 तारखेला आणि मला वाटलं की सफेद प्रत्येक महिलांना सफेद साडी एवढा बदल कसा झाला. बहुतेक रंगीत साडी फार 100 एखाद्या महिला रंगीत साडी असते. पण आता चमत्कार कसं झालं गांधीनगरच्या महिलांमध्ये, कारण ते त्यांच्यामध्ये फिरल्या गेलं की धम्मामध्ये मिरवणुकीमध्ये सफेद वस्त्राला अत्यंत महत्व आहे. जी मिरवणूक निघाली त्या मिरवणुकीमध्ये संघ होता, ग्रामीण संघ होता, कालकाची प्रथामध्ये मूर्ती होती आणि तो संघ जेव्हा मिरवणुकीच्या विभागातून फिरत होता त्यावेळेस त्या समाजाचं, त्या बिहारांचं कर्तृत्व आणि त्याचं काम या समाजाला दिसलेलं आहे. म्हणून मी सुद्धा संक्रांती बुधवारच्या सर्व कार्यकर्त्याचा सन्मान त्या ठिकाणी वातावरण निर्मित झालेलं कुठेतरी पेरावा तर पेरल्यानंतर उगवतं. माझं लक्ष आंबेडकर सोसायटीकडे होतं. अगोदर अनेक समारंभ झाले. आंबेडकर
सोसायटीमध्ये, पण तिथं जमीन सुपीक आहे असं म्हणतात, पण जमीन अविकसित आहे. सर्व शिकलेले आहेत, कुणाचं पण मानणारे नाही, अशा पद्धतीचं विद्वान माणसं आहेत आम्हाला. आणि लक्ष केलं मग तुमच्या विभागात गांधीनगरमध्ये आमचा एक दाण येणं असायचं, आणि मग त्या निमित्तानं नागपूरवरून मुंबईवरून मग दलाचं सैनिक यायचं, आणि दलाचं सैनिक आल्यानंतर 100-300 लोक यायचे, आणि त्यांची व्यवस्था त्या संघाचे सर्व कार्यकर्ते करायचे. तिथून खरं धर्माचं बीज नव्हतं त्या महिलांना. आणि तेव्हापासून त्या दलाचं सेवा करणं, त्याला चहा पाणी देणं, सर्व काय करणं मी प्रत्यक्ष डोळ्यात. मागच्या वर्षी यावर्षी संघाचं काम करत असताना या परिसरातील महिला आणि कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते मी फक्त बघणार, निरीक्षण ठेवणार, सर्व काम महिलांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, आणि अत्यंत पवित्र काम आहे. आणि अधिकाधिक या संघाची उन्नती हो, आणि हे भारतीय गोधुमा फळे या संस्थेला समक्रांती संघ मला वाटतं 40 वर्षे आपण थांबली. आम्ही एक एज्युकेशन मध्ये आहे, आमच्या त्या ऐकतात, आम्ही एक लोक एवढंच बघतो, या त्यांचा आहे, अधिकार त्यांचा आहे, तुम्ही आम्हाला सन्मान देता, मान देता, बसा बघता, तोच मोठा आधार आहे. याप्रमाणे याच्याकडे म्हणतो की हे बिहार सिनेमा झाले पाहिजे, पुण्यातील ऐकायला पाहिजे. एक संस्था असते धार्मिक, त्या संस्थेने विनंती केली, त्या विनंतीचा मान त्या संघाने दिला पाहिजे, तेव्हा अजून ती संस्था मोठी होते, ही संस्था मोठी होते, आणि बिहार सुद्धा मोठं होतं. या पद्धतीनं तुम्ही या परिसरात अत्यंत आम्हाला सहकार्य करता. तुमचं सर्वांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या श्रावण संघामध्ये मी प्रामुख्याने कुंभाराची भूमिका स्वीकारली. कुंभार काय करतो, फक्त मातीला ओले करतो आणि त्याला आकार देतो. मी हा प्रयत्न केला, कुंभाराच्या सोबत जबाब सुद्धा पाहिजे, आणि तो हातोड्याला बसलाच नाही. आणि त्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाला हातोडा मारल्याशिवाय आकार देता येणार नाही, देता येणार नाही. कारण मित्रांनो, दिनेशला बरोबर ओळख नव्हती, वैद्यकीयला बरोबर ओळख नव्हती, यांचा फायदा घ्यायचा. वैद्यकीय साहेबांनी 3 वर्ष दोरीला श्राव्य शिबिर घेतलं. त्याला म्हणाले कशाला ओळखतात, ते मुलाकडे ओरडणं बरोबर आहे. वैद्यकीय साहेब जे ओरडत होते, ए कसा ते उठा, ते सुद्धा बरोबर आहे. दिनेशनी जे काम केलं तेव्हा नंतरच्या 10-11 दिवशी तुम्हाला कळालं असेल त्यांनी बरोबर आहे. जी सेवा केली, त्या भक्तीने सेवा केली, त्या माध्यमातून काही कठोर शब्द निघाले असतील, हे उठा, हे लवकर उठा, चला उठा, अशा पद्धतीने खाली बघा, जेवताना लक्ष्मीकडे देऊ नका, 10 दिवस तुम्हाला हॅमेरिंग होते शब्दांचं, बरोबर. कानावर दिलेचं प्रगती करतात, ते विकासात करतात, तर बदल व्हावं या दृष्टीला ते सर्वच कार्यकर्ते आम्ही करून बघत होतो. पण स्वातंत्र्य आम्ही कार्यकर्त्यांना दिलं. तुम्ही संघावर कंट्रोल ठेवा, संघावर कंट्रोल ठेवा या पदाला म्हणून आजचा संघ त्या पद्धतीने तुम्ही मनोगत व्यक्त केली, ती मनोगत आम्हाला आवडली, बदल झाला, परिवर्तन झालं, आम्हाला त्याचा आनंद आहे. काल रोडला जेव्हा हा संत गेला, पंचशील चौकातून भारतीय गोधमा समितीच्या ऑफिस पर्यंत 8 किलोमीटर अंतर आहे. ताळेवरच्या आमच्या महिलांनी गुलाबाची फुलं आणि झेंडूची फुलं पोतभर आणली, त्याची 12 फुलं केली, आणि तिथून ती सरळ रस्त्यावर अशी महिलांनी त्या फुलावरून आमचा संघ बांधला. किती पवित्र काम आहे. तुमच्या मुलांना ही संधी मिळालेली आहे. त्या पालकांना विनंती करतो, हे 10 दिवस त्यांना संधी मिळाली, त्या फुलांवरून चालले संधी मिळाली. आणि जेव्हा ऑफिसमध्ये आमच्या कार्यावरच्या महिला 50 महिला प्रदान करून ते काम करत होत्या. कोणी कापत होतं, कोणी काय करत होतं, टरबूज कापत होतं, कोणी केळी केलं होत्या, आणि ते बघून इतका आनंद झाला.
महिलांमध्ये बदल झाल्या, परिवर्तन झालेलं आहे कारणाच्या महिलांमध्ये. या परिसरामध्ये मी 35 वर्षे काम केलं. यामध्ये प्रांत समाज होता. सिद्धांतचा विचार आहे प्रांत समाज ही माझी शेती आहे आणि त्यामुळे प्रांत समाजाला दूर करणार नाही. तो आमचा किती वाईट असला, किती खोडकर जरी असला तरी तो आमचा हे समाजाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये बदल परिवर्तन करण्याची भूमिका आमची कुंभाराची आहे, आमची मुबाराची आहे. ही भूमिका आम्ही स्वीकारतो. मला असं वाटेल की आम्हाला दूर असं नाही. कोणाला आम्ही संघामध्ये गेला, महासागरासारखा संघ आहे. नद्यांच्या सर्व नद्यांचं पाणी महासागरात मिळतं. त्याप्रमाणे तथागतांच्या धम्मामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. अनेक जातींच्या पंथांचे संघामध्ये सहभागी झाले आहेत. त्याप्रमाणे आमच्या संघामध्ये सर्वांना सहभाग. तुम्ही आमच्या संघामध्ये आला, तुम्हाला धम्मदीक्षा दिली कोरबडी गावात आणि आज तुम्ही बोलला, परवा सुद्धा बोलला नोंद साहेब. आता मी आदरणीय माझ्याकडून साहेब गेला, मला आदरणीय संस्थावर संघ म्हणाला. नंतर तुम्हाला तुमच्या जीवन अंगावर गेल्यानंतर साहेब म्हणतात. आता ते मोगल आहे असं तुम्हाला वापरायला मिळालं, मला चुकलं. मोगलांनी कार्यमुक्त जेव्हा कार्यमुक्त आणि तथागतांकडे येतात, दोन बघतात. तथागत म्हणतात तेव्हा काही येत आहे हे कार्यमुक्त, संजय येत आहे हे खरे हे धम्माचे प्रचारक होते. मोगलांनी कार्यमुक्त. त्याप्रमाणे आम्ही कार्यमुक्ताकडून जास्त अपेक्षा करणार नाही. तुमच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा. आता आपण थकलो तर म्हणजे बरोबर आहे. आम्ही किती वर्ष करणार, आम्ही चालत प्रवासाला शेवटच्या. तुमच्याकडे हे सर्व सुख देण्याची माझी ताकद आहे. घेणार तो आमच्या प्रेक्षित पुत्र आहे. भारतीय पद्मासाठी सूत्र सर्व तरुणांकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि या दृष्टिकोनातून हा संघ समर्थ होईल, सामर्थ्यवान होईल आणि त्याच पद्धतीनं भारतीय पद्मा सभा त्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून माझा विश्वास आहे. परिसरामध्ये गांधीनगरला माझ्या अनुभवाला आम्हाला ताळेवाल्यावर अधिकारी लक्ष द्यायचं आहे. ताळेवाड्याला परिसरामध्ये अधिकाधिक लक्ष द्यायचं आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते त्या परिसरातून आमच्या शिवराव काँग्रेस असतील, मी असणार, घरात थकलेले आहेत. आता 75 वर्षाचे झाले, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार घ्या. मात्र ताळेवाड ह्या माझी कर्मभूमी आहे आणि तिथं खरा प्रांत समाज देवाला मानणारा, एकटीकडे जाणारा, मोठापुढे जाणारा, त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. आणि आम्हाला तरुण कार्यकर्त्यांना आमच्या भारतीय पद्मासारखं तरुण नाही असा जो धप्पा होता तो आम्ही सुरू काढलेला. तरुण कार्यकर्ते सर्व बसलेले गायकवाड साहेब आहेत, गायकवाड आहे, माने साहेब आहेत, तरुण आहेत ना. तेव्हा काय मागच्या वर्षी त्यांनी सेवा केली. त्याच्या बीज धावण्याचे बीज निघलं, काय करायचं का सेवा करून. ती मागच्या वर्षीचे ब्राह्मण सणामध्ये ज्यांनी भाग घेतला ते तिघेही असे सतत 10 दिवस काम करतात. ते धम्माचं बीज निघतं आणि हेच आमचे आधारस्तंभ उभे होणार आहे. आम्ही म्हटल्यानंतर एक आमच्या धम्माचे प्रचारक आणि प्रसारक होणार आहे अशी माझी अपेक्षा आहे तरुणांकडून. तर या पद्धतीनं ते काम करत असताना, धम्माचं काम करत असताना अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात. पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला हा संघ भरवायचा आहे. दरवर्षी हा संघ भरवायचा आहे. आणि 2005ला 2014ला दोन्हीला या मागच्या वर्षी यावर्षी आमची भक्ती आहे सर्वांची. मला वाटतं ही जबाबदारी एक कोणी पेलवणार असेल. भारतीय पद्मासनाचे प्रमुख एक तरुण आले, सर्वांचे पत्र संकलित करून त्यांना फोन करून बोलावं. हे सर्व माझ्या श्रावण संघाचा निमंत्रण करून आपण त्याच्यामध्ये काय बदल झाला, तुम्ही कुठलं काम करतात, काय मुद्दा आहे तुमचा, अशा पद्धतीने एक परिषद घ्यावी. अशा पद्धतीनं तुम्ही तयार असेल तर ते उत्पन्न करावं. तर खर्च आपण संस्था करणार आहे. या पद्धतीनं ही भूमिका त्या पद्धतीला परिवर्तित झालं आणि संस्थेच्या विषयी काय काम करतं आपल्या संस्थेची ही सुद्धा भूमिका आपल्याला महत्व आहे. म्हणजे या पद्धतीनं या शेवटच्या या समारोपाच्या कार्यक्रमात
साधारण अनेकांनी दान दिलेलं आहे. प्रत्येकाने दानाचं आम्हाला संकट आलेलं नाही. फक्त दानाचं संकट न येता ब्राह्मण संघ मिळत नाही हे मोठं संकट असतं. यावर्षी आम्हाला काही ठिकाणी 18 आकुर्डीला फक्त 18 ब्राह्मण मिळाले. आम्हाला या ठिकाणी 28-30 मिळाले. काही का 15 आहे. हे सुद्धा एक मोठं काम आहे. ज्या पालकांनी आईने आपल्या मुलाला आमच्या संघामध्ये दाखल केलं त्या सर्व महिलांचा मी त्या कामाचं कौतुक करतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात. आता यानंतर हा कार्यक्रम फायबरचा चालते की त्या पद्धतीनं अंघोळ बदल केला की जीवन सुखरूपपणा त्या प्रकारचा जातो. त्या बांधुकीने आम्हाला पुढे त्या दिलं त्यामुळे समपालन आता अगोदर जीवन उतरलं जाईल आता गोंधळ झाला असता पण तिथे ऐकतं म्हणून आम्ही दिलं त्याच्यापर्यंत सल्ला केला आम्हाला. त्याच्यावर प्रश्न होतो कारण तिथे 18 तास इथून गेले असते 18 तास परत अंगावर परिधान करून तुम्ही पूर्वासंगीचे ड्रेस परिधान केला असता 18 तास गेला असता ते आम्हाला सुचवलं. हे सर्व धर्मपालन टाकायच्या अगोदर तुमची जीवन उतरायचे गरजेचे असते आणि नवीन मुलीच्या तुम्ही ड्रेसमध्ये परिधान करायचं आहे. त्या पद्धतीनं हा कार्यक्रम आहे. भारतीय गोधमा पुणे स्वतंत्र आहे. भारतीय गोधमा सभा रजिस्टर्ड आहे. भारतीय गोधमा सभेचे सर्व ऑडिट आहे रेकॉर्ड आहे. भारतीय गोधमा सभा पुणेला 11 गुंठे जागा त्या आमच्या एस उभाडी असते त्यांना पाटील असतील इकडे मला तिथे सावंत असतील तिथे गंगाड असतील. 5,000 रुपयाचा देते. आज 20 कोटीची किंमत त्या जागेची आहे. त्या सुद्धा विचाराने सलाम करतो कारण त्यांना घेतलीच नसती विचार करून आज भारतीय गोधमा पुणेली जागा नसती म्हणून त्यांच्या सुद्धा विचाराचं कार्य करतो विचाराला सलाम करतो. आणि त्यांनी या संस्थेमध्ये भाग घेतला होता त्या काळात वागले कोणी अशा पद्धतीनं त्याने सुद्धा या संस्थेमध्ये हा मोठं काम केलेलं आहे. आणि आज आमच्या हाताने सूत्र आलेले आहे. या सूत्राच्या प्रमाणे आपल्याला त्याचा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्या पद्धतीने हे सूत्र ठेवायचे आहे. कालांतराने त्या जागेवर 6.5 कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत. आज ते 12 कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि 12 कोटीचा प्रोजेक्ट झालाच पाहिजे या मताचे आपण सर्वजण आहोत. या पद्धतीने आम्हाला ऊर्जा द्यावी सकारात्मक ताकद द्यावी. त्याच्यामध्ये विरोध कोण आहे मी सांगणार नाही. विरोध कोण करतात ते मी सांगणार नाही. आपलं सकारात्मक शक्ती जर मिळाली तर मला वाटतं 12 कोटीचा पुस्तक त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या समोर एक विनंती करतो की सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. पोलिसांमध्ये एक मोमेंट उभे करा. अमान्यचं विहार आणि ते गोधमा पुणे या स्मृतीच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढा फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. सर्वांना सापडे जय भीम. सर्वप्रथम विनंती करतो भंते अनुमदसी यांना कृपया आपण पुढे यावं. पूज्य भंते नाकोश यांच्या हस्ते आपल्याला प्रमाणपत्र मिळत आहे. यानंतर भंते तन्हमकर यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं. यानंतर भंते राहुल यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं. आपलं प्रमाणपत्र उज्ज्वल भीमराव गायकवाड यानंतर भंते सुदत्त पार्थ अजित गायकवाड भंते दंबानंदजी यांच्या हस्ते भंते सुदत्त यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. यानंतर भंते ककू संधा सम्यक मिलिंद चव्हाण
यानंतर बनते रेवता. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमच्या पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय DN रेंजर सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना मी अभिवादन करतो. आदरणीय बनते नागभूष महाथेरो, आदरणीय बनते ब्रह्मानंद, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष केवि मोरकर सर, केंद्रीय कमिटीचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे धम्मक्रांती बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी, आदरणीय श्रावक संघ, आदरणीय अनाबालिका संघ, उपासक उपासिका बंधू भगिनी, गेले 10 दिवस या ठिकाणी आपण दान केल्यामुळे, आपली मुलं दान केल्यामुळे या ठिकाणी सामना शिबिर आम्ही साकार करू शकलो आणि त्याचा हा आपण समारोप करत आहे. या सामना शिबिरासाठी आता अगोदरचे जे काही वक्ते होते त्या सर्वांनी या सामना शिबिरासाठी किती लोकांनी कष्ट घेतलेला आहे ते या ठिकाणी सांगितलेलंच आहे. परंतु तरी 10 दिवस निलेश हरिश्चंद्र गायकवाड आणि दीपाली निलेश गायकवाड या दाम्पत्याने अतिशय परिश्रम घेऊन, मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे, दोघांनी वेळेचं दान आपल्या छोट्याशा मुलाला या ठिकाणी घेऊन, तो मुलगा तर मला वाटतं अजून 3-4 वर्षाचाच आहे, त्याला घेऊन ते या ठिकाणी या मुलांवरती संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. तर म्हणजे निलेश हा आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा अतिशय कुशल संघटक आहे. त्याचप्रमाणे त्यांना साथ देणारे आणि आम्हा सर्वांचं एकट्यानेच काम करणारे असे आमचे संदीप सोनवणे सर, की सर्व म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 8 दिवसामध्ये जर 2 म्हणजे भगवान बुद्ध जयंतीचा दिवस जर सोडला आणि शेवटचा दिवस जर सोडला तर 8 दिवसामध्ये जवळजवळ 48 व्याख्यानं झालेली आहेत. आणि या 48 व्याख्यानामध्ये या आदरणीय बनते किंवा जे सामने संघ आहे यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्याने जेवढे काय आमचे धर्मप्रचारक ते दररोज म्हणजे 8 तास अभ्यास करून या ठिकाणी येतात आणि स्वतःच्या स्वखर्चाने येतात. या ठिकाणी यांना ज्ञान मिळावं, यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे म्हणून त्यांना त्यांना ज्ञान देण्यासाठी स्वतःच्या खर्चाने स्वतःचा वेळ देऊन आपल्या कुटुंबातील वेळ काढून सर्वजण या ठिकाणी येतात आणि त्या पद्धतीने ते प्रवचन देतात. तर मी त्या सर्व प्रवचनकारांचं जवळजवळ 48 प्रवचने या ठिकाणी 8 दिवसामध्ये झालेले आहेत. तर अशा या सर्व प्रवचनकारांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे प्रभाकर गोतुडे सर आणि संदीप सोनवणे सर, निलेश गायकवाड आणि त्यांचे मिसेस हे 4 असल्यामुळे मला वाटतं मी आणि मोरगले सर किंवा आमचे जे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी जे आहेत ते अतिशय सुखानं किंवा निदान शांत तरी राहू शकतात. कारण का या मुलांची जी 24 तास जी काळजी घेण्याचे काम हे दोघं करतात आणि त्यामुळे आम्ही इतर सर्व काही कामं करू शकतो. तर ती यांचं अतिशय मोठं योगदान आहे आणि ते त्यांनी जर योगदान जर नाही दिलं तर सर्व धावपळ सुद्धा आम्हीच करावी लागली असते. इथं मुक्कामी आम्हीच करायचा, परंतु आता कामाची विभागणी केल्यामुळे आणि यांच्या खऱ्या योगदानामुळे हे आपल्या शरीर अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहे. या ठिकाणी अजूनही निखिल ज्ञानदेव गायकवाड, सार्थक यल्लाप्पा गायकवाड आणि सुशांत सौदागर कांबळे हे 3 गेल्या वर्षीचे जे सामनेर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी 10 दिवस या मुलांना सहाय्य केलेलं आहे. मग ते जीवन घालण्यासाठी असेल, उठवण्यासाठी असेल, त्यांना नीट बसवण्यासाठी असेल, काही शिकवण्यासाठी असेल, परंतु त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिले. त्याचप्रमाणे
म्हणजे या ठिकाणी धर्मक्रांती बुद्ध विहाराचे जे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये ओवाळ साहेब आहे, अल्लाट साहेब आहे, सातकर साहेब आहे, ओवाळ साहेब आहे, ओवाळ साहेब आहे. तर या सर्वांनी यांनी भोजनाची इतर सर्व व्यवस्था अतिशय उत्तमरित्या केली. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. तर अशा प्रकारे या सर्वांचं म्हणजे जवळजवळ आमचे 48 किंवा 30-40 आमचे प्रवचनकार, त्यांच्या दिनतीला असणारे हे रात्रदिवस असणारे 3 धम्मसेवक आणि 4 आमचे बौद्धाचार्य आणि त्यांना प्रशिक्षण देणारे रात्रदिवस प्रशिक्षण देणारे निलेश, त्याचप्रमाणे त्यांचे नेते प्रभाकर बसवडे सर आणि संदीप सोनवणे सर. म्हणजे जवळजवळ किती लोकांची टीम या ब्राह्मण शिबिरासाठी लागते आहे आणि यांना चांगल्या प्रकारचं भोजन मिळावं म्हणून भोजनदान करणारे, अन्नदान करणारे, अल्पोपहार देणारे असे सर्वजण. तर या सर्वांचा मी या ठिकाणी याच्यासाठी उल्लेख करतो आहे की जे या ठिकाणी बसलेले जे सामनेते आहे यांच्यासाठी यांनी सुसंस्कारित व्हावं, यांनी धम्माचरण करावं, धम्मामध्ये त्यांनी विस्थापित व्हावं, त्यांनी धम्मामध्ये स्थापित व्हावं म्हणून या ठिकाणी अनेक जणांचे प्रयत्न आहेत. तर याच्यातून जरी 4 जरी आम्हाला बौद्धाचार्य मिळाले, जर 2-3 जरी धम्मप्रचारक जरी मिळाले तरी ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक धम्मप्रचारक किंवा एक कुशल कर्म करणारा मनुष्य अनेक जणांना तारू शकतो. आणि हेच आमचं प्रत्येक वर्षी या ठिकाणी ब्राह्मण शिबिर घेण्याचा उद्देश हा आहे की याच्यातून पुढील समाजाला योगदान देणारे, दिशा देणारे काही प्रचारक तयार होतील. आणि या ठिकाणी मनोगतामध्ये काही अनाघाटिका आणि काही ब्राह्मण जे आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमच्या विहारामध्ये आमचा धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करू, संस्कार वर्ग, छोट्या मुलांना संस्कार वर्ग घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू. तर हेच या शिबिराचं यश आहे. आणि या हे सर्व जे काही घडून येत आहे ते सर्व दानशूर उपासकांमुळे आणि उपासक आहे त्यांनी दान दिल्यामुळे आणि ज्या मातापित्यांनी आपली मुलं या ठिकाणी दान दिलेले आहेत त्यामुळे आम्हाला सामने या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांच्यावरती आम्हाला संस्कार करता आले. तर या सर्वांचे या ठिकाणी अतिशय मोठं योगदान आहे आणि या योगदानातून पुढील समाज आपल्याला घडवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि याच ठिकाणी माझं अध्यक्ष मनोगत संपवतो. जय भीम, नमो बुद्ध. आज 28 मे श्रावणेर अश्वजित याचा वाढदिवस म्हणजेच पूर्वीचा अर्णव किशोर कांबळे याचा सन्मान या ठिकाणी आमचे देवीची गायकवाड हे पद्धतीचं उपकरण देऊन करतील अशी त्यांना विनंती करतो. आणि हा छोटासा श्रावणेर आहे. बघा हे जे म्हणते आहेत ना, मुंडन करून आणलं, मुंडन करून आणल्याच्या नंतर असे पळायला लागले बॅग घेऊन, असे पळायला लागले. मला वाटतं इकडून बिहार उडी मारतात की काय, अशी परिस्थिती झाली. आणि लोक मात्र काय त्यांच्या मनामध्ये फिलिंग आली माहीत नाही. परत दुसऱ्या दिवशी आले, नाही मला जायचं, नाही मला जायचं. त्याचं कारण विचारलं त्यांना, तुम्ही का काय. मग नंतर भरते नागपूरचे ते दुसरीकडे एका कार्यक्रमात होते, यांच्यासाठी खास करून आले, फक्त एकट्यासाठी जीवन देण्यासाठी आले. आणि त्याची इच्छा झाली प्रकट थांबायचं. त्याचे कारण काय सांगितलं, मुंडन केल्यावरचे केस कळतात ना, तुम्हाला चावत होते आणि म्हणून मी थांबलेला आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी मला म्हणजे 24 तारखेला घरी जाणार, 23 तारखेला घरी जाणार, आमच्या इकडे आले जाणार, ते घरी जाणार बिंदास जाऊ. आणि तिथं गेलो तर काय परिवर्तन झालं माहित नाही. परत रिटर्न आले, त्यांना म्हणून का गेले नाही तुम्ही बोलते नाही म्हणते ते थांबणार. आणि म्हणून तुमचा वाढदिवस आहे पुढच्या या ठिकाणी आम्ही खरं तर बौद्ध संस्कृतीमध्ये वाढदिवस साजरा करणं ही आपली परंपरा नाही. परंतु हल्लीची जे मुलं आहेत त्या मुलांना थोडंसं ते एन्जॉय म्हणून ते करतात. म्हणून आपण काय जास्त करणार नाही, केक वगैरे काय कापत नाही, पण
शिक्षक शाल देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय आणि अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये त्यांच्या अंगावरती जीवन आहे या दृष्टिकोनातून तो वाढदिवस होतोय की त्यांची म्हणजे आजचा दिवस त्यांच्यासाठी भाग्याचा आहे असं मी समजतो. आणि मी माझ्या हस्ते न करता आदरणीय के बी मोडतरे सर, धायजे सर, राजकुमार गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करू. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. पंतगण ब्राह्मण शिबिरातले सर्व पंथेची भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि इथे जमलेले उपाध्याय यांना माझं मानाचं जय. मी पुणे महानगरपालिकेमध्ये समाज विकास विभाग या खात्यामध्ये समूह संघटिका म्हणून काम करते. येरवडा विभागामध्ये महानगरपालिकेच्या काही स्कीम आहेत ज्या मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचणं ते गरजेचे आहे म्हणून मी सांगते. पहिली स्कीम आहे, आता जे विद्यार्थी 9वी पास झालेले आहेत, 10वीला गेलेले आहेत, 10वीमध्ये शिकणारे आहेत, ज्यांना 50% पुढे मार्क्स असतील त्यांना पुणे महानगरपालिकेकडून 10वीमध्ये शिक्षणासाठी 5,000 रुपये मिळतात. त्यानंतर 11वी पास सायन्स आणि कॉमर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांना 11वीमध्ये 60% पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 10,000 रुपये क्लास फी मिळते. जे विद्यार्थी आता 10वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला आहे त्याच्यामध्ये जास्तीचा दाखला असेल तर 70%, नसेल तर 80% ज्या विद्यार्थ्यांना पडलेले असतील अशा विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 15,000 आणि 12वीमध्ये 25,000 रुपये मिळतात. त्याच्यासोबतच जे हायर एज्युकेशनचं अभ्यासक्रम करायला लागले म्हणजे डिग्री डिप्लोमाचे कोर्सेस, कम्प्युटर इंजिनियर असतील, त्याच्यानंतर मेकॅनिकलमध्ये वगैरे असतील, जे हायर एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतात आहे त्यांना हायर एज्युकेशनच्या पहिल्या वर्षापासून पुढे 4 वर्ष 60%च्या पुढे मार्क्स असतील तर 10,000 रुपये 4 वर्ष त्यांना मिळतात. जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणारे आहेत त्यांना 1 लाख रुपये पुणे महानगरपालिकेकडून मदत मिळते. त्याच्यासोबतच मागासवर्गीयांमध्ये ज्यांच्याकडे जातीचा दाखला आहे अशा विद्यार्थ्यांना सायकल स्कीम मध्ये 6,500 रुपये मिळतात. तर आता जे कोणी विद्यार्थी या वर्षी 10वीला शिकतात ते 10वी पास झालेत, 12वीला शिकतात ते 12वी पास झालेत, हायर एज्युकेशन घेत असतील अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कीम लागू होईल. ती जुलै महिन्यामध्ये पेपरला जाहिरात येईल. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग एस.एन. जोशी हवालदारवाला पुलामध्ये ऑफिस आहे, मेन ऑफिस हे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे आणि प्रत्येक विभागामध्ये जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचे ऑफिसेस आहेत. तिथं येऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हीही घ्या आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या ओळखीमध्ये नातेवाईकांमध्ये जे कोणी असतील त्यांनाही सांगावं एवढीच सदिच्छा व्यक्त करते आणि सर्व श्रामणेरला भविष्यासाठी शुभेच्छा देते आणि तिथं सांगते. माझा नंबर आहे 8308828266. मी सुनंदा कांबळे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम. फार सुंदरसं श्रामणेर शिबिर आयोजित केलेलं आहे. आज समारोपाचा दिवस आहे आणि 24 तारखेला बुद्ध रूपाची स्थापना सुद्धा या विहारात होती. बुद्ध विहार समितीची कमिटी या ठिकाणी काम करते. त्यांना एक सूचना आहे माझी, या ठिकाणी सम्राट अशोकाची प्रतिमा लावण्यात यावी, सम्राट अशोकाचा फोटो लावण्यात यावा आणि सर्व संस्था सर्व संघटनांना एक सूचना आहे सम्राट अशोकाचा फोटो प्रत्येक पूजास्थानात असावा आणि प्रत्येक विहारात असावा अशी माझी सूचना आहे. कृपया आपण त्याच्यावर अंमल करावा. एकच मुद्दा 1 मिनिट आहे आणि 1 मिनिटात मला बोलायचं आहे तर कदाचित 2 मिनिटं होतील.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबरला दीक्षा देतात, 15 ऑक्टोबरला बाबासाहेब दीक्षाभूमीवर भाषण करतात आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब मिलिंद प्रश्नामधला एक प्रश्न मांडतात. त्या प्रश्नामध्ये राजा मिलिंद भंते नागसेनाला विचारता, राजन धर्माचा भंते नागसेनाला राजा मिलिंद प्रश्न विचारतात, धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो? काय प्रश्न आहे? धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो? बघा, राजाला प्रश्न पडला, राजाला अनेक प्रश्न पडायचे. उदाहरणार्थ आपल्या मुलांना सुद्धा प्रश्न पडू शकतो की भंतेची टक्कल का करतात? आहे का नाही प्रश्न? भंतेची टक्कल का करतात? कोणाकोणाला पडलाय प्रश्न? सांगणाऱ्यापैकी तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला मिलिंद प्रश्न वाचावा लागेल, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर भेटून जाईल. हा प्रश्न राजा मिलिंदाला सुद्धा पडला होता. परंतु हा प्रश्न सोडून मी दुसरा प्रश्न सांगतो आहे. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला भाषणात घेतलेला प्रश्न. मिलिंद राजा भंते नागसेनाला म्हणतो, राजन धर्माचा ऱ्हास कशामुळे होतो? तेव्हा भंते नागसेन सांगतात, धर्माचा ऱ्हास 3 कारणामुळे होतो. किती कारणामुळे होतो? 3 कारणामुळे होतो. पहिलं कारण, ज्या धर्माचा पाया मजबूत नाही असा धर्म कालांतराने नष्ट होतो. ज्या धर्माचा पाया मजबूत नाही, ज्या धर्माचा पाया कच्चा आहे, ज्या धर्माचा पाया ढिला आहे असा धर्म कालांतराने नष्ट होतो. उदाहरणार्थ ही इमारत आहे, ही बिल्डिंग आहे, या इमारतीचा पाया जमिनीत मजबूत बसवलेला आहे. उदाहरणार्थ जमीनमध्ये खड्डे व्यवस्थित खोदलेले आहेत, फुटिंग व्यवस्थित भरलेले आहे, कॉलम व्यवस्थित टाकलेले आहे, कॉन्क्रीट व्यवस्थित टाकलेला आहे. जमिनीमध्ये जो पाया मजबूत बसवला आहे म्हणून ही इमारत टिकून आहे. जर का तो पाया मिस्त्रीने व्यवस्थित भरला नसेल, कच्चा असेल, ढिला असेल तर ही इमारत कधीच कोसळून पडली असती. त्याचप्रमाणे ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो असा धर्म कालांतराने नष्ट होतो. तथागत बुद्धाचा धम्म, तथागत बुद्धाच्या धम्माचा पाया मजबूत आहे आणि तो कच्चा नाही आहे, तो ढिला नाही आहे, म्हणून बुद्धाचा धम्म कधीही नष्ट होऊ शकत. दुसरं कारण बघा, नागसेनाने 3 कारण सांगितले आहेत. पहिलं कारण, ज्या धर्माचा पाया मजबूत नसतो असा धर्म नष्ट होतो. दुसरं कारण, ज्या धर्माचे प्रचारक चांगले नाही असा धर्म सुद्धा कालांतराने नष्ट होतो. बघा, पाया जरी मजबूत असला, त्या धर्माचे प्रचारक चांगले नसतील, अभ्यासक नसतील, वादविवादपटू नसतील, चिकित्सक नसतील, प्रचार प्रसार करत नसतील तर असा धर्म कालांतराने नष्ट होतो. उदाहरणार्थ बुद्ध धर्माच्या प्रचाराची यंत्रणाच नसती, बुद्धाने भिक्खू संघ स्थापित केलाच नसता तर कदाचित बुद्धाचा धर्म सुद्धा संपला असता. पण बुद्धाच्या धर्माचे प्रचारक तर आहेत आणि जर का ते प्रचारक आळसी असतील, उदाहरणार्थ भिक्खू संघ आहे, उदाहरणार्थ मी आहे, जर मी आळसी असेल, विहारात झोपून असेल, प्रचार प्रसार करत नसेल, गावखेड्यात जात नसेल आणि लोकांना धर्मदेशना देत नसेल, संवाद साधत नसेल तर कदाचित असा धर्म नष्ट होऊ शकतो. म्हणून पाया जरी मजबूत असला तरी त्याचे प्रचारक असणं गरजेचं आहे. बघा, आपण असे म्हणतो महापुरुष मरतात आणि त्यांचे विचार मात्र मरत. महापुरुष मरतात पण त्याचे विचार मरत नाही. तर बाबासाहेब म्हणतात महापुरुषही मरतात आणि त्याचे विचारही मरतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक नसतील. जर विचाराचे प्रचारक नसतील तर तो विचार सुद्धा संपुष्टात येतो. म्हणून प्रचारक फार महत्वाचे आहेत आणि बाबासाहेबांनी प्रचार यंत्रणा केलेली आहे. बाबा बुद्धाने ते भिक्खू संघ स्थापित केला आणि बाबासाहेबांनी सुद्धा ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उद्दिष्टामध्ये सांगितलेलं आहे की धम्माचे फुल टाइमर प्रचारक असावे. हे बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उद्दिष्टामध्ये. आणि म्हणून ही जी यंत्रणा आहे, जी भारतीय बौद्ध महासभा आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, ज्या काही धार्मिक संघटना आहेत त्या काम करत आहेत. म्हणून प्रचार प्रसार होत आहे. जर यांनी कामच केलं नाही, यांनी शिबिरच आयोजित केली नाही, धम्म परिषद आयोजित केली नाही, चर्चा सत्र नाही, कोणताच कार्यक्रम नाही, वर्षावास नाही, ग्रंथ वाचन नाही, काहीच नाही तर आमच्या लोकांना धर्माचा प्रचार होईल काय? तर बिलकुल होणार नाही. म्हणून प्रचारकाची भूमिका ही फार महत्वाची आहे. पण ते नागसेनाने ते सांगितलं, बाबासाहेबांनी त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. तर मी तिसरं कारण या ठिकाणी सांगणार आहे, ज्या सामान्य लोकांसाठी, विद्वान लोकांसाठी, ज्ञानीवंतांसाठी पुस्तक असतं, ज्ञान असतं, तत्वज्ञान असतं, परंतु सामान्य लोकांसाठी धर्माची ठिकाणे असतात. सामान्य लोकांना जर मी प्रवचन देऊ लागलो, ज्ञान पाजू लागलो आणि खूप सारं ज्ञान तत्वज्ञान सांगू लागलो तर ते त्यांना समजणार नाही. म्हणून सामान्य लोकांसाठी धर्माची ठिकाणे असतात. आता महत्वपूर्ण बौद्ध धर्माची ठिकाणे जसे लुंग
आहे, कुशीनारा आहे, सारनाथ आहे, हे बौद्ध धर्माची महत्वाची ठिकाणे आहेत, दीक्षाभूमी आहे, चैत्यभूमी आहे. परंतु आपल्या घराच्या शेजारचं, आपल्या जवळचं ठिकाण, धार्मिक ठिकाण म्हणजे आपलं बुद्धविहार होय. आणि हा बुद्धविहार दर रविवारी आपण गेलंच पाहिजे. बाबासाहेब सारणाच्या भाषणामध्ये, रंगूंच्या भाषणामध्ये सांगतात की दर रविवारी आपण बुद्धविहारात गेलं पाहिजे. बुद्धविहार हे चळवळीचं केंद्र झालं पाहिजे, बुद्धविहार हे प्रचार प्रसाराचं केंद्र झालं पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार आपण पुढे जात आहोत. आणि या विहार आहे, या विहार बुद्ध रूप स्थापन केलेले आहे. विहार, या विहार चळवळीचं केंद्र होत आहे, या विहारात आपले शिबिर होत आहेत. तर आपण सर्वांनी या चळवळीला समोर नेऊया एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. भारतीय भगवान
कोणी नशिबाचा भाग नाही, कर्मकांडाचा भाग नाही. खऱ्या दुःख देखील तुम्हीच केलं आणि सुख देखील तुम्हीच केलं. तर दुःख कशामुळे निर्माण? तुमच्या आसक्तीमुळे निर्माण, तुमच्या लोभामुळे निर्माण. आपल्या सांसारिक जीवनातली जी काही आसक्ती आहे त्या आसक्तीतून आपण बाहेरच पडतो आणि म्हणून आपल्या जीवनातील ताण, तणाव, टेन्शन, दुःख हे काही दूर होतच नाही. आणि मग खऱ्या अर्थाने मानवाचं जीवन जर सुखी जर करायचं तर मानवाचं जीवन सुखी करण्यासाठी बाहेर कुठे खऱ्या अर्थाने धर्म जर आपण समजून घेतला, धर्म जर जाणून घेतला, खऱ्या अर्थाने आपल्या बऱ्यापैकी करू शकतो आणि आपलं औद्योगिक पण कोणतंही जीवन आपलं सुखी करू शकतो. आणि म्हणून धर्म आपलं खूप महत्त्वाचं. धर्म आपल्या जीवनामध्ये जसं अन्न, वस्त्र, जसं याची जशी आवश्यकता आहे तशाच प्रकारे माणसाला धर्माची देखील गरज आहे. समजून खऱ्या अर्थाने 10 दिवशी हे जे काही चांगले शिबिर आहे खऱ्या अर्थाने करून म्हणजे मुलांना आपण तर देतोच दिवसा, पण मोठ्याने देखील देतो. कारण या जीवनाचा अनुभव आला पाहिजे. जीवन काय असते, विष्णूचं जीवन काय असते ते जाणण्यासाठी, समजण्यासाठी एक वेळ तरी आयुष्यामध्ये आपण नियोजित झालं. थायलंडमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये ते सर्व लोक अंगावर जीवन अनुभूती घेतात खऱ्या आणि मग तिकडे धर्म वाढवतात. आणि मग थायलंडमध्ये किंवा हे सगळं काही कोणी भोजनदान दिलं, काही जे काय आहे ते सगळं पुण्य म्हणून घेतात. पुण्य की मला या भिक्खू संघाला भोजनदान दिले, नाश्तादान दिले, अपघातदान दिले आणि मला पुण्य मिळून दे, पुण्याचा लाभ होते. आणि मग अशा प्रकारे या ते दान आणि दान देणं हे बरोबर पुण्य. भगवान बुद्ध एखादं म्हणतात की तुम्ही 500 ब्राह्मणांना जरी भोजन द्या, 500 ब्राह्मणांना जरी भोजन द्या आणि त्याही पेक्षा जर तुम्ही एका बौद्ध भिक्षूला जर भोजन दिले तर 500 ब्राह्मणांना भोजनदान देण्यापेक्षा जे काही पुण्य मिळेल त्याच्यात कितीतरी पटीनं तुम्हाला एका बौद्ध भिक्षूला दिलेल्या भोजन हे पुण्य. सांगायचं तात्पर्य बऱ्याच ठिकाणी आता जवळपास इस्रोच्या 5 ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही धर्म चळवळ जर आपल्याला गतिमान जर करायचा असेल, या धर्माचा रथ आपल्याला पुढे जर न्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धर्माचा 20वा भाग या धर्म कार्याला धार्मिक चळवळ असेल, धर्मकार्य असेल, विहार असेल तर हे कशासाठी? तर धर्माला जर गती जर द्यायची असेल तर आपल्या कर्माचा 20वा भाग आपण तुम्हाला सांगायचं तात्पर्य बोलतात की आपल्या जीवनात सुख प्राप्त सुखाचा लाभ तिलाचं दान करावं आणि सतत सत्कर्म करावं, पुण्यकर्म करावं. पुण्यकर्म जेवढं सुख आहे तेवढं आपल्या जीवनामध्ये एखाद्या संकट, एखाद्या दुःखाचं परिस्थिती कोण जर भाग घेत असेल तर कुठलाही देव घेत असेल एखाद्या पुण्यबलच पुण्यबल म्हणजे तुम्हाला त्या संकटातून तारण्यात किंवा त्या खऱ्या अर्थाने तुमच्या त्या प्रसंगी खऱ्या अर्थाने कोण उपयोग येत आहे तर तुमचं पुण्य. आणि सरळ साधायचं छोटंसं बोला, एखादा माणूस जर आजारी पडला आणि फार मृत्यूच्या दाढेतून आहे शेवटच्या अवस्थेत तर आपण सहज काय तुझं पुण्यबळ म्हणून तू आला, तुझं पुण्यबळ सांगायचं तात्पर्य थोडक्यात धर्माचं पालन, शिलाचं पालन, आपलं जीवन सुखी करायचं असेल तर राग, द्वेष, क्रोध याच्यावर आपण मात केली, आपलं मन निर्मळ, मनाची शुद्धता केली, मन जर निर्मळ आहे तर आपलं आणि मनात जर विकार असेल ते लोभ असेल, द्वेष असेल, क्रोध असेल तर आपलं जीवन दुर्बल. आणि मग मनाची शुद्धता, मनाची निर्मळता, आचरण, शील, दान हे सर्व काही पुण्य करतात. याच मार्गाने मंगलमय नाही बोलतो तेव्हा आचार वस्तू न बोलता आचार वस्तू एकाच बोलली आपल्या सगळ्यांना मंगल कामना करतात. आज जे आपण 10 दिवस होत्या जीवन घेऊन आपण ब्रह्मचर्या घेतला जे धर्माचा काही लाभ हे लाभ करण्यासाठी आणखी आपल्याला पुढे होत असतात. त्याच्यामध्ये
बद्दल म्हणजे उदाहरणार्थ एखादं रोग खातं वीज लागतं त्याला परत पाणीच खातं ते रोग आज तुम्हाला जे काही तुमच्या धर्माचा नाव तुम्ही धर्म शिकता ते जर तशा पद्धतीने नेहमी जर तुम्ही धर्माचं काम केलं वंदना केली छान तर तुमच्या बौद्धिक किंवा सुधारता लागेल आणखी धर्मबीज तुमच्या मनामध्ये वाढेल आपल्या इकडं आणि म्हणून बीजाचा गुणधर्म का बीजाचा वाढणे बीजाचा गुणधर्म आपल्याला जो काही लाभ झालेला तो आणखीन आपला विकसित करावा धर्माचा अभ्यास करावा आणि आपल्या जीवन नाही बनवा अशा प्रकारचे आशीर्वाद प्रदान करत आहे आपण हा सवेतियो जन्तु सकरो विनाशतु माते भवन्तं तरायो सुखीर्घायुतो भव जीवितं पतितं तुयं शिल्पसमीरतु सर्वे पूरन्तु चित्तसङ्कल्पा चन्तु अमरसो यथा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि क्षमयात्मक पाठ है विद्यार्थी तकलीफ से दस जीवन उतरवल्याच्या नंतर परिधान करून काय नाही व्हायचं पण केल्याशिवाय जायचं नाही.
आभार चालू करा, वेळ आहे. या ठिकाणी मी संस्थेचे खजिनदार आदरणीय राजेशजी माने यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण निर्देश आणि बंदेने आत्ताच दान मार्गिकेवरती सुद्धा सांगितलं आहे. तुम्हाला जर पुण्य संपादित करायचे असते तर या ठिकाणी नंतर बंदेंना आपल्या स्वखुशीनं जे दान करायचे ते तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे यांनी जी पुस्तकं प्रकाशित केलेली आहे ती पुस्तकं इथे समोर दिसत आहेत. त्याची किंमत 100 रुपये 200 रुपये अशी पुस्तकाची किंमत आहे. ती पण आपण खरेदी करावी. आणि कार्यक्रम संपलेला नाही अजून, बाकी बसून घ्या. बसून घ्या सगळे या ठिकाणी बसून घ्यायचे ताई, बसून घ्या या ठिकाणी. आभार राजेश माने.